कोणत्याही परिस्थितीमध्ये हेमंत पाटील उमेदवार आहे तर हेमंत पाटील निवडून येणार आहे. संतोष बांगरलाच नव्हे तर हेमंत पाटील याला सुद्धा माझं एक तुमच्या माध्यमातून सांगणं आहे, तू आधी तिकीट मिळवून दाखव. तिकीट कसं मिळवायचं हे मी तुला सांगते. तुला तिकीट मिळणार नाही, पण माझ्याकडून मी सांगते कसं मिळवायचं. तर हेमंत दादा, तुझी आणि श्रीकांत शिंदेची खूप चांगली मैत्री आहे. त्या मैत्रीचा फायदा घे, रड, हातपाय पकड, वाटलंस तर लोटांगण घाल, पण तिकीट नक्की मिळव हेमंत दादा. आणि माझ्या तुला खूप खूप शुभेच्छा आहेत, कारण तू खूप लाख मतांनी इथं पडणार आहेस. आमच्या पार्टीने उद्धव ठाकरेंना का सोडलंय? एवढी मेहनत केली, आमदार केलं. चांगली गोष्ट आहे ना. माझ्या त्याला शुभेच्छा असतील. जर हेमंत पाटील खासदार जर झाला, मी तुमच्या सगळ्यांच्या मार्फत सांगते, मी संतोष बांगर दादुड्याची बहीण म्हणून मी हेमंत पाटलाची ओवाळणी करायला जाते. काय सल्ला? तो निवडून आला म्हणून. हेमंत दादा, तू निवडून आला अशी मी तुझी आरती ओवाळते, तुझं औक्षण करते. कोणीतरी पाहिजे ना निवडून आल्यावर औक्षण करायला. गद्दार जरी असला तरी नाही झाला. मला नाचता येत नाही बघा, पण मी गणपती डान्स नक्की करेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.